नमस्कार, मी शीतल. तुम्ही पाहत आहे शीतल रेसिपी. शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज नवरात्री, तर आजचा पहिला दिवस आहे. तर पहिल्या दिवसाच्या नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण वरई आणि साबुदाणापासून कटलेट बघणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि कुठलीही पूर्वतयारी न करता, कुठलाही साबुदाणा न भिजवता, भगर न भिजवता अगदी वेळेवर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. भगरीलाच काही भागात वरई म्हटले जातात, तर काही भागात भगर म्हटले जातात. तर इथे मी भगर आणि साबुदाणा दोन्ही घेतले. 1 वाटी भगर आणि 2 चमचे पोहे खायच्या चम्मचने साबुदाणा घेतलेला आहे. तर इथं आपल्याला मिक्सर पॉट घ्यायचा आहे आणि आता आपल्याला मिक्सर पॉटमध्ये भगर फिरून घ्यायचं आहे. साबुदाणा आपल्याला नंतर घालायचा आहे. तर बघा, आता इथे मी मिक्सरला पहिले सुरुवातीला भगरच फिरवून घेत आहे. आता भगर छान असा फिरलेला आहे. तुम्ही बघू शकता बारीक असं पीठ झालेलं आहे भगरीचं. त्यामध्ये आपल्याला इथे साबुदाणा घालून घ्यायचा आहे. पोहे खायच्या चम्मचने 2 चम्मच. आता दोन्ही पिठं एकत्रित छान असे बारीक झालेले आहे, तर तुम्ही बघू शकता. तर इथे आपल्या इथं कटलेटचं पीठ तयार आहे. तर त्यानंतर इथे मी 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे आणि कढीपत्त्याची पाने ही बारीक चिरून घ्यायची आहे. जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीरसुद्धा तुम्ही चिरून घेऊ शकता. तर इथे मी हिरवी मिरची घेतली आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायचं आहे. तर हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तर तुम्ही आणखीन मिरच्यामध्ये वाढवू शकता. मी इथे मध्यम याचे बनवत आहे. खूप असं जास्त तिखटही नाही आणि खूप असं फिक्कंही नाही. तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि 1 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान असं कडकडीत झालं की गॅसची फ्लेम ही लो करून घ्यायची आणि त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं घातल्याच्यानंतर लगेच इथं आपण कापलेली हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची बारीक चिरलेली पानं यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि त्यानंतर परत असं 2 ते 3 मिनटं आपल्याला छान असं परत करायचं आहे तेलामध्ये. तेलामध्ये छान असं परत झालं की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे मी साधारणतः 2 वाट्या पाणी घालणार आहे. का 1 वाटी भगर आणि 2 चमचे साबुदाणा आहे. तर त्या पिठासाठी आपल्याला दुप्पट पीठ होते, म्हणजेच त्याचं प्रमाण 2 वाट्या पाणी घालायचं आहे. भरपूर पाणी घातलं तर ते खूप असं पातळ होईल आणि कमी घातलं तर शिजणार नाही. तर परफेक्ट हे प्रमाण आहे. आता आपल्याला इथे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही उपवासाला सेंधव मीठ खात असाल तर सेंधव मीठ घातलं तरी काहीच हरकत नाही. तर बघा, आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. उकळी आल्याच्यानंतर गॅसची फ्लेम ही लो करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण जे हे वरई आणि साबुदाण्याचं जे पीठ काढलेलं आहे मिक्सरला बारीक असं फिरवून घेतलेलं आहे, ते यामध्ये आपल्याला वरून घ्यायचं आहे. जसं आपण बेसन हटतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला हे हटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही क्रिया करायची आहे आणि फास्ट असा चमचा फिरवत राहायचा, म्हणजे त्याच्या गाठी किंवा गिठळ्या तयार होत नाहीत आणि छान असं प्लेन असं मऊसूद आपल्या इथं तयार होते. तर तुम्ही बघू शकता, एखादा तुम्ही उपमा वगैरे करताना त्याच पद्धतीचं करायचं आहे. तर इथे मी सांडसने पकडून परत चमच्याने छान असं एकजीव करून घेत आहे आणि छान असं एकजीव झालं की त्यामध्ये आपल्याला थोडीशी वाफ द्यायची आहे 5 मिनिटाची. तर लो गॅसवरच अशी छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता आता वाफ देऊन झालेली आहे. तर आपण गॅस बंद करून घेऊ. तर बघा, छान असं झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. तर इथे मी साधारणतः पाव वाटी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि 1 बटाटा उकडून घेतलेला आहे. तर उकडलेला बटाटा असा किसून घालायचा आहे. बटाटा घातल्यामुळे आणि शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे टेस्ट आणखीन वाढते. चवीला खूपच छान लागतात हे कटलेट. हे उपवासाचे कटलेट करायला अगदी सोपे आहे आणि कुठलीही पूर्वतयारी न करता, साबुदाणा न भिजवता, भगर न भिजवता अगदी वेळेवर 10 मिनिटात बनवून तयार हा उपवासाचा पदार्थ होतो. हा पदार्थ एक वेळेस बनवला तर नेहमीच उपवासाला तुम्ही हा पदार्थ बनवसाल. अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील. आता नवरात्रीच्या उपवासामध्ये 9 दिवस सर्वांनाच उपवास असते.
तर ह्या उपवासाच्या पदार्थामध्ये आपण साबुदाण्याची खिचडी खाऊन बोर झालेलो असतो किंवा साबुदाण्याच्या पापड्या, तर हा पदार्थ जर आपण केला तर खूपच छान लागतो. साबुदाण्याचे वडे याच्यासमोर फिक्के पडतील. तुम्ही साबुदाण्याचे वडे न बनवता हाच पदार्थ बनवसाल. बघा छान असा आता आपल्याला इथे एकजीव करून घ्यायचा आहे. कढईमध्येच चमच्याने छान असं करून घ्यायचं आहे आणि प्रेशर देऊन छान असं मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता गरम याच्यामध्ये छान असं मिक्स होईल. तर मंडळी, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, शीतल रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर शीतल रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बाजूला बेल आयकॉन आहे म्हणजेच घंटीचं बटन तेही प्रेस करा. तर आता इथे मी ताटाला तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं नॉर्मल गरम असता वेळेसच हे आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. खूप जर थंड झाल्याच्या नंतर जर तुम्ही ताटात काढलं तर त्याच्या वड्या पडणार नाहीत. म्हणून कोमट असता वेळेस आपल्याला इथे कढईमधून काढून घ्यायचं आहे आणि याचा छान असा हाताच्या साहाय्यानेच लगदा बनवून घ्यायचा आहे. बघा असा जसा आपण कणिक मळाचा गोळा बनवतो ना, तसाच आपल्याला इथे ह्या पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. जर हाताला खूप असे चटके भाजत असतील तर एक चपट्या बुडाचं फुलपात्र किंवा वाटी घ्यायची आणि त्यानं असं थापायचं. हे बघा अशा प्रकारचं इथे मी फुलपात्र घेतलेलं आहे आणि त्या फुलपात्रानं अगदी सहज सोप्या पद्धतीने होते आणि आपल्या हाताला चटकेही बसत नाही बघा. तर तुम्ही बघू शकता ही सुद्धा पद्धत तुम्ही वापरू शकता. तर बघा छान असं प्लेन असं आपल्याला इथे थापून घ्यायचं आहे. आपल्याला ह्याच्या वड्या खूप अशा जाडे नाही आणि खूप अशा पातळ नाही, मध्यम आकाराचे आपल्याला इथे कटलेट बनवायचे आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे थापून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं थापायचं आहे. तर हे कटलेट कोणीही बनवू शकेल, इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे. अगदी सहज आणि सोप्या आणि कमी वेळात कमी साहित्यात होते. तर आता आपल्याला इथं चौकोन असा शेप द्यायचा आहे म्हणजे स्क्वेअर आकारामध्ये. तर तुम्ही बघू शकता म्हणजे ते दिसायला छान दिसेल यासाठी आकार द्यायचा आहे आपल्याला, हातानेच द्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर आता परत याला एकदा असं हातानं छान असं प्लेन करून घ्यायचं आहे. साईडच्या कडा दाबल्याच्या नंतर म्हणजे ते अगदी व्यवस्थित होईल. तर तुम्ही बघू शकता आणि याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला इथे सुरीच्या साहाय्याने वड्या पाडायच्या आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान असं झालेलं आहे. आता इथे थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतर इथे मी सुरीच्या आकाराने इथे आकार देत आहे. तर तुम्ही बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे कापून घ्यायचं आहे. सुरुवातीला उभं कापायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला आडवं कापून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला चौकोनी शेप द्यायचा आहे. बघा खूप सोप्या पद्धतीने आणि खूप छान असं इथे झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर आता इथे मी तुम्हाला उलथण्याच्या साहाय्याने पलटी करून दाखवते एक. पहा तुम्हाला वाटणारे नाही की साबुदाण्यापासून भगरीपासून एवढा छान पदार्थ बनतो, खूप मस्त. तर आता आपल्याला हे मध्यभागातून कट करायचं आहे म्हणजे तिरप्या आकारात आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कटलेट हे तिरपेच असतात. कटलेटचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता सगळ्या वड्या इथे झालेल्या आहे. तर मी तुम्हाला याला एक कापून दाखवते. बघा अशा पद्धतीने आपल्याला कापायचं आहे तिरपं, म्हणजेच हे कटलेट झाले हे. तर हे उपवासाचे कटलेट खूपच जबरदस्त लागतात. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींना फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवर. तर अशा पद्धतीचे आपण हे सगळे कटलेट कापून घेऊया आणि कापल्याच्या नंतर आपल्याला इथे फ्राय करून सुद्धा घ्यायचे आहे. तर इथे मी कापेपर्यंत साईडला तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून आपल्याला हे छान असे कटलेट तळून घ्यायचे आहे. तर हे कटलेट अगदी कुरकुरीत व टेस्टी लागतात खायला. एक वेळ जर फराळ केला तर दिवसभर भूक नाही लागत असा हा पोटभरीचा उपवासाचा पदार्थ आहे. तर हा उपवासाचा पदार्थ माझ्या पद्धतीने नक्कीच बनवून बघा, खायला खूपच भारी लागते.
तर बघा छान असे आपल्याला इथे तळून घ्यायचे आहे. तर तळता वेळेस आपल्याला परत करत राहायचे, पलटी मारत राहायचे आहे, म्हणजे दोन्ही साईडनं आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे असे अलटी-पलटी करत राहायचं आहे, म्हणजे ते दोन्ही साईडनं छान असे कुरकुरीत आतमधून तळल्या जातात. तर तुम्ही बघू शकता. तर आता आपण हे तळल्याच्या नंतर झाऱ्याने काढून घेऊ, म्हणजे अशा झाऱ्यामध्ये काढल्याच्या नंतर पूर्ण तेल खाली निघते आणि आपले तेलकटही होत नाहीत. बघा खूप मस्त असे तळले आहेत. आता आपल्याला या कटलेटसाठी चटणी तयार करायची आहे. तर इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे आणि अद्रकचा तुकडा 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे. हिरव्या मिरच्या इथे मी तोडून घेतलेल्या आहे आणि आता आपल्याला इथे मिक्सर पॉटमध्ये फिरून घ्यायचं आहे. थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. तर इथे मी पोहे खायच्या चम्मचने 2 चम्मच शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला इथे मिक्सरला छान असं बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर इथं बारीक असं फिरून झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला तुम्हाला जर पातळ हवं असेल तर पातळ करा, घट्ट असेल तर घट्ट चटणी करा. थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे चवीपुरतं आणि याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे, म्हणजे आणखीन याची टेस्ट वाढली आहे चटणीची. खूपच भारी लागते ही चटणी. नक्कीच उपवासासाठी करून बघा. करायला अगदी सोपी आहे, झटपट होते, खायला तर खूपच भारी लागते. तर ह्या चटणीसोबत कटलेट अगदी टेस्टी लागतात. एक वेळेस जर बनवले तर याची चवच विसरणार नाही, एवढे टेस्टी लागतात. बघा खूप छान अगदी कुरकुरीत झालेले आहेत, दिसायलाही छान झालेले आहे, भरपूर सारे झालेले आहे, क्रिस्पी झालेले तुम्ही बघू शकता. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.